साहिल आपल्या घराच्या अंगणात उभा आहे. तेथे संडासाच्या टाकीजवळ उग्र वास येत आहे. साहिल, अरे बापरे, या टाकीचा एवढा वास काय येतोय? काहीतरी गडबड वाटते. झाकण पूर्णपणे सिमेंटने बंद करून टाकायला हवं, म्हणजे दुर्गंध बाहेर येणार नाही. तेवढ्यात तेथून एक अनुभवी प्लंबर जातो आणि साहिलला थांबवतो. प्लंबर, थांबा साहिल भाऊ, हे असं धाडस करू नका. तुम्ही स्वतःच्या हाताने घराखाली बॉम्ब तयार करताय. साहिल आश्चर्य, बॉम्ब? अरे, ही तर एक साधी संडासाची टाकी आहे, यात कसला बॉम्ब? प्लंबर, नीट ऐका. टाकीमध्ये जेव्हा घाण साचते तेव्हा तिथे मिथेन नावाचा गॅस तयार होतो. हा अत्यंत ज्वलनशील आणि स्फोटक असतो. साहिल, मग काय झालं? तो तर रोजच तयार होतो ना? प्लंबर, हो, पण जर तुम्ही झाकण बंद केलेत आणि तुमच्या टाकीचा एअर पाईप कचऱ्यामुळे किंवा पक्ष्यांच्या घरट्यामुळे बंद झाला असेल तर आतमध्ये प्रचंड प्रेशर तयार होतं. अशा वेळी जर कुणी चुकूनही टाकीजवळ विडी ओढली किंवा फटाका फोडला तर क्षणात स्फोट होऊन अख्खी टाकी हवेत उडू शकते. साहिल आता घाबरलेला दिसतोय आणि पाईप तपासतोय. साहिल, बापरे, मग आता मी काय करू? प्लंबर, साधा आहे. नंबर 1, टाकीला नेहमी 4 इंचाचा उंच एअर पाईप लावा. नंबर 2, पाईपचं तोंड कधीही कापडाने किंवा सिमेंटने बंद करू नका. नंबर 3, आणि काही महत्त्वाच्या गोष्टी, वर्षातून एकदा पाईपमध्ये काही अडकलेलं नाही ना, हे नक्की तपासा. मित्रांनो, एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते. तुमच्या घराची टाकी सुरक्षित आहे का? आजच तपासा. व्हिडिओ आवडला तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.